तो आता आपले चिकन क्रिस्पी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता क्रिस्पी किती छान झाले. तो आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. कसं झालं मस्त. एक गोष्ट मागवली होती आम्ही, सो ती पार्सल आलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे. आणि तिला अजून माहिती नाहीये ते काय आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही खाली आलेलो आहोत. आणि आजचं वातावरण तर तुम्ही बघू शकता थोडंसं क्लाउडी आहे. थंडी पण वाजते थोडीशी. नाही तर 2 दिवस झाले इतकं छान वातावरण होतं ना, पण अचानक आज परत वातावरण चेंज झालं. आणि येस, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे. तर आज मी बनवणार आहे स्पेशल KFC स्टाईल क्रिस्पी चिकन. आणि ते मी पहिल्यांदा बनवणार आहे. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि विक्रांतना तर ते खूप जास्त आवडतं. तर इंडियात असताना तर आपण नेहमीच KFCमध्ये जाऊन वगैरे तसं क्रिस्पी चिकन खातोच, पण घरी मी कधी केलेलं नव्हतं. तर म्हटलं की आज छान करून बघूया. मला तुम्हाला एक अशी मस्त जागा दाखवायची आहे, ती म्हणजे ही. इथले ना झाडं पण बघा ना किती सुंदर आहेत ना, एकदम छोटे छोटे हाईटला पण छोटी झाडं आहेत आणि एकदम सिनेमॅटिक व्ह्यू आहे. असं नाही का आपण मूवीमध्ये किंवा कुठल्या एखाद्या बॉलिवूड सॉन्गच्या गाण्यामध्ये वगैरे बॉलिवूड सॉन्गमध्ये जेव्हा बघतो ना आपण की असे सीन असतात आणि छान तिथे सॉन्ग शूट होतात, तसंच अगदी इथे लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय ना. आणि आता याला हळूहळू आता थोडा स्प्रिंग चालू आहे तर त्याला आता छान झाडं म्हणजे नाही का पानं पण येतील मस्त. तर आत्ता तरी तुम्हाला अशी दिसतात, पण ते पण दिसायला भारी दिसतात एकदम नाही का. येल्लो इथे छान दिसेल एकदम छान मस्त वाटतं येल्लो भारी आहे ते. तर चला आता थोडंफार क्रिस्पी चिकनसाठी लागणारं काही सामान आहे ते आपल्याला घ्यायला जायचं आहे शॉपमध्ये. सो चला आपण तिकडे गेल्यावर मग दाखवते तुम्हाला. तर आता आपण शॉपमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता समरसाठी किती छान छान फ्लावर्स आलेत बघा. इथं विका हेल्प करते मम्माला तिच्या. तर आता विहिकासाठी मी बनाना घेतलेले आहेत आणि काही थोडेफार फ्रुट्स वगैरे पण घेणार, तिला आवडतात कारण. आणि ना तुम्ही इथे बघू शकता इथे ना अशी भरपूर अशी पिकलेली केळी ठेवलेली आहेत असे भरपूर. आणि इथे कसं आहे की तुम्ही इथे येऊन किती खावा आणि काही करायचं, तुम्हाला काही बिल वगैरे पे करायची गरज नाही आहे. इथे घेऊन आपण असं खाऊ शकतो. आणि त्याचे जे साल आहेत ना इथे लोकांनी खाऊन टाकलेलेत बघा. भारी आहे ना इथे सिस्टम खूप जास्त. बढिया था गुरु. विकाने आहे ना बेबी ट्रॉली घेतली तिच्यासाठी छोटी. आणि फ्रुट्स घेऊन शिरते. इकडे ये ना, इकडे विका विका. ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. तर फ्रुट्स वगैरे घेऊन झालेत आणि आता आपल्याला घ्यायचेत एग्स. आणि इकडे विहिका बघा. विहिका काय 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 घेतलं, काय काय घेतलं तू? ॲपल, बनाना. अरे काय पण नको घेऊ, चल चल चल. हां चल.
तर आता आम्ही आलो आहोत बिलिंग करण्यासाठी आणि नाही म्हणता भरपूर सामान झालं नाही का. चला चल विहिका चल. तर आता सगळं सामान वगैरे घेऊन झालं आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि अजून पण उजेड आहे बघा. आणि आता आहे ना कसं होतंय, जसं जसं समर जवळ येतोय ना तसं तसं दिवस मोठा होत चाललाय. म्हणजे अगदी 8 वाजता वगैरे सनसेट होतो इथे आता. आणि भारी वाटतं खरंच, कारण थंडीमध्ये तर खूप लवकर अंधार पडायचा. म्हणजे अगदी 3-4 वाजताच सनसेट होऊन एकदम अंधार चिडीचूप सगळं. आणि आता छान वाटतंय खरं तर. सो आत्ताच आम्ही घरी आलो आणि घरी आले ना विहिकासाठी एक गोष्ट मागवली होती आम्ही. सो ती पार्सल आलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे. आणि तिला अजून माहिती नाहीये ते काय आहे. तर तिच्यासाठी मागवलेले आहेत ड्रॉइंग बुक्स आहेत ना हे. हां, ड्रॉइंग बुक्स आहेत आणि तिला खूप जास्त आवडतं ड्रॉइंग, पेंटिंग. ती कलर पेन्सिल वगैरेनी खूप छान तिला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. सो तिच्यासाठी हे मागवलेलं आहे. आणि कसं होतं ना, लहान मुलांना अशा ॲक्टिव्हिटीमध्ये जर गुंतवून ठेवलं तर त्यांना थोडा त्यांचा स्क्रीन टाईम पण कमी होतो. म्हणजे TV, मोबाईलपासून थोडंसं लांब राहतात आणि ह्या गोष्टींमध्ये त्यांचं मन जास्त रमतं आणि त्याच्यानी मुलं खरं तर ॲक्टिव्ह पण होतात. विहिकाने आता थोडंसं बघितलं इथे. विहिकासाठी काय आहे? वा, सरप्राईज. वाव, ॲनिमल बुक आहे ना, ड्रॉइंग बुक. वाव, हे बघ किती छान आहे ग विहिका. लायन. वाव, ती किती खुश झाली ना. त्याच्यानंतर बघू दे मला. डॉग, हॉर्स, मंकी. तुला कलर लायन. विहिका, चला आपण कलर करू. हे बघा मी तुला देते, थांब मी देते. हे बघ लायन. लायनला इथे कलर कर. हे घे पकड. पिंक लायन करते ती. ते नाही हे घे ना. ऑरेंज इथे कर. ऑरेंज कलर. मी तुला दाखवू का एक करून? मी तुला एक करून दाखवू. आपण याची शेती करून दाखवू. तू कलर कर. हे घे असं कर. इथे कर आता इथे. अरे ब्लॅक. ठीक आहे, कर. हां, बॉर्डरच्या आतमध्ये करायचा विका, बाहेर नाही करायचा. तुला समजायला थोडा वेळ लागेल. वाव, एक कलर घे. हे बघ मी तुला दाखवते. तो मामा मग पण लायन ऑरेंज वाला असतो ना. इथे ऑरेंज कलर असतो मग. ऑरेंज किंवा ब्राऊन. मी एक करू का? विहिकासाठी आणलंय पण मीच मला कलरिंग करायला खूप आवडतं. म्हणजे अगदी लहानपणापासून. आणि हे आणलंय तर याच्यातले 2-3 ॲनिमल्स तर मीच कलर करणार आहे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई?
A few moments later. तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या KFC स्टाईल क्रिस्पी चिकन. आणि त्याच्यासाठी ना मी दुपारीच इथे बघू शकता चिकन मॅरिनेट केलेलं आहे. 2 लेग पीस आहेत आणि बाकीचे सगळे बोनलेस पीस आहेत. याच्या मॅरिनेशन मध्ये ना मी आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर हे टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून त्याला मला वाटतं एक 3 ते 4 तास त्याला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे आणि एकदम मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तर चला आता आपण पटकन क्रिस्पी चिकन बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी ना 2 प्रकारचे कोटिंग असतात जेणेकरून ते क्रिस्पी जे चिकन असतं त्याचा क्रिस्पीनेस आपण म्हणतो तो येतो. तर 2 प्रकारचं जे कोटिंग आहे ते म्हणजे एक असतं वेट कोटिंग आणि दुसरं असतं आपलं ड्राय कोटिंग. सो पहिल्यांदा आपण वेट कोटिंग करून घेऊया आणि त्याच्यासाठी मी घेणार आहे एक अंड. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1, 2, 3 जितके तुम्हाला आवडत असतील तितकं तुम्ही घेऊ शकता. तर अंड्यामध्ये इथे टाकायची आहे आपल्याला काळी मिरी पावडर आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अगदी थोडंसं टाकणार आहे मी. मला छान प्रकारे असं फेटून घ्यायचं आहे. तर आता अंड फेटून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा आपला मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. सो 1 असा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि याला एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही त्याला गुठळ्या पडता कामा नये. वेट कोटिंग करून झालेलं आहे आणि आता ड्राय कोटिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतेय मैदा. तर इकडे मी थोडासा जास्त मैदा घेणार आहे. 2 टेबलस्पून मैदा आणि 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर सांडून मैदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून काळी मिरी पावडर, थोडंसं ब्लॅक पेपर ॲड केला आणि त्याच्यामध्ये पण आता मी टाकणार आहे थोडंसं तिखटसाठी लाल तिखट आणि एकदम थोडंसं मीठ, कारण आपण वेट कोटिंगमध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदम थोडंसं टाकलेलं आहे मी याच्यात. सो त्याला अजून छान क्रिस्पीनेस येण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एकदम थोडंसं, तुम्ही बघू शकता अगदी एवढूसं घेतलेलं आहे मी बेकिंग पावडर. सो बेकिंग पावडर टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे. खरं तर याच्यामध्ये बाहेर आपण जे खातो ना KFC मध्ये, सो तिथे टाकतात आल्याची पावडर आणि लसणाची पावडर. तर आता आपल्याकडे ती नाही आहे त्याच्यामुळे मग मी आलं लसूण पेस्टच टाकणार आहे इथे. सो तुम्ही बघू शकता इथे छोटे 2 चमचे मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि येस, अजून एक त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे आपले कॉर्नफ्लेक्स. हे जे कॉर्नफ्लेक्स असतात, कारण त्याच्यावरचं जे कोटिंग असतं आपण ते बघतो ना बाहेर जे KFC मध्ये असतं. सो त्याचं कोटिंग, तशा प्रकारचं कोटिंग येण्यासाठी आपण हे जे कॉर्नफ्लेक्स आहे ना हे छान एकदम असं छान चुरून हातावर टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो तळण्यासाठी आहे ना इथे एक छान फ्राईंगचं वेगळं तेल मिळतं फ्राय करण्यासाठीचं. सो ते आणलेलं आहे. आता आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे आणि तेल जे आहे ना खूप जास्त पण गरम नाही करायचं आणि खूप कमी पण गरम नाही, एकदम नॉर्मल असं मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला प्रोसेस मी दाखवते. सो पहिल्यांदा आपण हे चिकन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला ना पहिल्यांदा ड्राय कोटिंगमध्ये आपण व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे एकदम छान. तर अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते असं झटकून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग आपण वेट कोटिंगमध्ये टाकायचं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं आपण एक्स्ट्राचं जे वेट कोटिंग आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपलं ड्राय कोटिंगमध्ये ते टाकायचं आहे. सो इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे हे. A few moments later.
सो आता आपले चिकन क्रिस्पी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता क्रिस्पी किती छान झाले. तो आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. तर आता आपले क्रिस्पी चिकन जे आहेत KFC स्टाईल सो ते झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवलंच किती छान क्रिस्पी झालते आणि टेक्स्चर वगैरे पण तुम्ही बघू शकता एकदम सेम आलंय नाही का. तर चला आणि त्याच्याच बरोबर आज केलेली आहे चिकन बिर्याणी मस्त. त्याच्याबरोबर आहे कोशिंबीर आणि क्रिस्पी चिकन बरोबर सॉस आहे. शेजवान चटणी पाहिजे असेल तर शेजवान चटणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, छान लागतं. सो चला आता मी पटकन जेवण करून घेतो आणि विक्रांतचा रिव्ह्यू विचारूया की त्यांना कसं वाटतंय, कसं झालेलं आहे चिकन. आणि मी पहिल्यांदाच केलंय, आय होप चांगलं झालं असेल. सो चला. तर आता विक्रांत बसले जेवायला आणि पहिल्यांदा क्रिस्पी चिकन खाऊन सांगा मला की कसं झालंय. खूपच छान दिसते. अगदी KFC मध्ये जे फोटोज लावलेले असतात ना तर त्यासारखं दिसते एकदम. मस्त दिसते. आणि विहिका पण बसली इथे जेवायला. मस्त असा लेग पीस असा मोठा मस्त वाटतो एकदम. आपण टेस्ट करूया. कसं झालंय. मस्त एकदम मस्त. कसं झालंय विहिका. छान छान. ती पण सांगते छान छान मस्त. भारी झालं. हा ना. चला आता पटकन आता मी पण जेवण करून घेणार आणि जेवण झाल्याच्या नंतर मग बोलते तुम्ही. A few moments later. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि चिकन क्रिस्पी जे KFC स्टाईलने केले होते ते खूप छान झाले होते. एकदम मस्त लागले, छान क्रिस्पी आणि अगदी बाहेर लागतात ना तसेच झाले होते. इवन त्याच्यापेक्षा पण छान झाले होते खरं तर. तर मस्त आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि विहिकाचं पण खाऊन झालेलं आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. सी यू. फ्लाइंग किस. आणि लाईक अँड शेअर.